आपल्या कोऑर्डिनेट जॉमेट्री मधली पॉइंट ऑन द एक्सिस ही एक कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. बघा, आपल्याला इथं कुठेही पॉइंट आला तर त्याची कोऑर्डिनेट डिटरमाइन करता येते. फर्स्ट क्वार्टर मध्ये, सेकंड क्वार्टर मध्ये, थर्ड क्वार्टर मध्ये, फोर्थ क्वार्टर मध्ये, किंवा त्याच्या साइन वरून सुद्धा आपल्याला ओळखता येते. जर प्लस प्लस असेल तर ते फर्स्ट क्वार्टर मध्ये असते, जर ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर ते सेकंड क्वार्टर मध्ये असते, जर ते दोन्हीही निगेटिव्ह असेल म्हणजे त्याचे ऍब्सिस आणि त्याचे ऑर्डिनेट तर ते थर्ड क्वार्टर मध्ये असतात, आणि जर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर ते फोर्थ क्वार्टर मध्ये असतात. हे आपल्याला माहिती आहे. ओके, पण आता कन्सेप्ट काय, पॉइंट ऑन द एक्सिस. एखादा पॉइंट एक्सिस वर येऊ शकत नाही का? यस, येऊ शकतो, त्याचा अधिकार आहे, तर येणारच. बघा, एखादा पॉइंट जर आता समजा या ठिकाणी इथं आला, हा, आता ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील असं जर आपण बघितलं तर आता मला सांगा, एक्स ऍक्सिस वर किती आहे? 2. आता वाय ऍक्सिस वरी खाली गेलाय का रे त्याला कुठं, म्हणजे काय येणार आहे? 0. समजा एखादा पॉइंट इथं आला तर याचे कोऑर्डिनेट काय येतात? आता एक्स ऍक्सिस कडे तो 5 युनिट गेलेला आहे, पण वाय ऍक्सिस कडे गेलेला आहे का कुठं तरी वरी खाली? नाही, मग त्याचं काय येणार आहे? 0. समजा एखादा इथं आला तर इथं काय येणार आहे? 7,0. निगेटिव्ह साईडला येऊ शकत नाही का? यस, येऊ शकतो. समजा इथं आला तर इथं काय येणार आहे? -5,0. समजा इथं आला तर ह्या ठिकाणी काय येणार आहे? -3,0. समजा इथं आला तर काय येणार आहे? -7,0. तर ह्याच्यातून तू लक्ष दे, सगळे पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस 0 0 0 0 कॉमन आहे, म्हणजे वाय ऍक्सिस ऑर्डिनेटच्या जागेवर काय तिथं या ठिकाणी 0 आहे. एव्हरी पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस हॅज अ वाय कोऑर्डिनेट इज 0. म्हणजे पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट कोणत्या फॉर्म मध्ये असतो? x, 0 या फॉर्म मध्ये असतो. मान्य? त्याच्या उलटा आता समजा एखादा पॉइंट वाय ऍक्सिस वर येऊ शकत नाही का? यस, येऊ शकतो. समजा एखादा पॉइंट इथं आला तर कसं येणार आहे? आता पहिल्यांदा एक्स ऍक्सिस वरचा लिहितात ना, तू म्हणशील 4, 0. अरे 4 कसं? 4 तर एक्स ऍक्सिस वर, एक्स ऍक्सिस वर इकडे तिकडे कुठे गेलाय का नाही? 0, 4. हा, समजा एखादा पॉईंट इथं आला तर इथं काय येणार आहे? 0, 6. समजा एखादा पॉईंट इथं आला तर काय येणार आहे? 0, -2. समजा एखादा पॉईंट इथं आला तर काय येणार आहे? 0, -4. एखादा पॉईंट इथं आला तर काय येणार आहे? 0, -6. म्हणजे तू ऑब्झर्व कर, वाय ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे? 0. म्हणजे त्याचा फॉर्म काय येते? वाय ऍक्सिस वरचा प्रत्येक पॉईंट या ठिकाणी कोणत्या फॉर्म मध्ये? 0, y. म्हणजे जर दुसऱ्यांदा 0 आले, एक्स काय येईल? दुसऱ्यांदा 0 आलं तर एक्स ऍक्सिस वर, आणि पहिल्यांदा 0 आलं तर वाय ऍक्सिस वर. आणि सर्वात महत्वाचं, हे जे ओरिजिन बसले ना, त्या ओरिजिनचे कोऑर्डिनेट पण असतात बरं का. त्या ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय आहेत? 0, 0. हे त्या ओरिजिन जे आहे ते इकडे पण 0 आहे, इकडे पण 0 आहे, मग त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? 0, 0. ओके, राईट.